महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। निश्चयाचा महामेरू भवत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनाही वंदन करतोय। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी सडळ हस्ते मुख्यमंत्री असताना पाशाभाईंना नेहमी सहकार्य केलं ते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, आणि आज आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या वाटचालीला गेलेले बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, त्याचप्रमाणे आता ज्यांनी आपलं मन मोकळं आपल्याला मार्गदर्शन केलं, आपलं मन मोकळं शब्द त्यांनी वापरले आणि एक रांगडा घडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तर मग सांगितलं भल्या भल्यानं अंगावर घेतलेत आणि म्हणून तो टिकू नये। तर असे आमचे सहकारी मित्र विधिमंडळातील गोपीचंदजी पडळकर, ज्याने आपल्याला मगाशी आम्ही बोललो आता पाशाबाईची एकदा गाडी सुटली का ती फास्ट लोकल असते, ती काय ठेसणे घेत जात नाही, परंतु त्यांनी आपल्या सगळ्यांना आवर्जून चांगलं मार्गदर्शन केलं आणि वेळेमध्ये त्यांनी आपल्याला, तर काल आम्हाला अगदी त्यांनी खूप हसवलं होतं, पण आज काय मला वाटतं स्वतः इथं राहतात, फॅमिली सगळे आहेत म्हणून थोडं कमी बोलले काही कळत नाही। बांबू मॅन म्हणून ज्यांना पदवी दिलेली आहे आमच्या पडळकरांनी तर सांगूनच टाकलं आहे, जो काम करेल तोच पुढं जाईल, जो काम करणार नाही त्याचा फोटो नाही, त्याचं नाव पण निघणार नाही। आणि म्हणून पाशाबाई, आपण ह्याही वयात जी आपली जिद्द आहे, चिकाटी आहे, एकाग्रता आहे आणि काम करण्याची जी काय आपली मानसिकता आहे, त्याबद्दल निश्चितच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन करतो आम्ही। आज ह्या कार्यक्रमाला आज कलेक्टर साहेब आपले नाही येऊ शकले काही कारणास्तव, परंतु आमचे अमितजी जाधव आलेत, वन अधिकारी आहेत ना जाधव साहेब, थोडं एकदम काटोकाट करायचं नाही, शेतकरी कष्टकरी लोक आहेत, थोडं पाठीपुढं पण सरकायचं आहे, नाही तर फॉरेस्टचे वन अधिकारी बोलले आमचे का थोडी अडचण निर्माण होते आम्हाला। त्यानंतर आमचे शहादे साहेब आहेत, रोयाचे अधिकारी आहेत, चांगले अधिकारी मंडळी आहेत, आमचे असलम तडवी हे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमच्या अहिल्या गाटळ ह्या उपजिल्हाधिकारी आहेत, आमचं काम पाहत आहेत, आमचे बाळासाहेब वाब मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, संजय उपमुख्य संजय करपे, मी यांना धन्यवाद देतो, धन्यवाद डबल देतो आहे, कारण ते आमच्या कोकणातल्या सिंधुदुर्गचे आहेत, गोव्याच्या बाजूला, आणि कोकणातला माणूस असून पाशाभाईंनी अचूक त्यांची नेमणूक केलेली आहे, ओळख साधली आणि त्यांना आपलंसं केलं। करपे साहेब धन्यवाद तुम्हाला देतो यासाठी, कारण हे सगळं तुमच्या हातामध्ये जास्तीत जास्त बाब आहेत। काल आम्ही पाहिलं तर अशी काही चांगली माणसं असली तरच चांगलं काम होतं, अन्यथा करायचं म्हणून करायचं आणि पुढं जायचं हे कदापि शक्य नाही। व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सुरेश माडिक असतील, इतर काही मान्यवर मंडळी असतील, आमचे अधिकारी वर्ग असतील, पत्रकार आहेत, आणि ज्यांनी चांगलं काम केलं म्हणून ज्यांना पारितोषिक विजेते आज आपण ज्यांना देतोय त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा राहतील, तुमचं स्वागत करतो। म्हणजे काल आम्ही जतवरून इथं आलो आहे, परवा साताऱ्याला होतो, साताऱ्याला थांबून पहाटे निघून आम्ही जतचा कार्यक्रम केला आणि रात्री इथे येऊन आम्ही आजचा आपला कार्यक्रम करून आम्हाला परत मुंबईला जायचं आहे। फार समाधान वाटलं, आम्ही पण जंगलातलीच माणसं आहोत, तुमच्याकडं कमी जंगल आहे, आमच्याकडे जास्त जंगल आहे, कारण सह्याद्रीच्या रांगा आहेत, आमच्याकडं डोंगर रांगा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचं ठिकाण माझ्या मतदारसंघात येतं रायगड किल्ला, काय लोक आले असतील,
32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा आहे. ते राजधानीचं ठिकाण आहे. जिजाऊ माँसाहेबांचे तिथं समाधीचं ठिकाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ्याचं ठिकाण आहे. आणि स्वामी समर्थांची शिवतर आहे. आणि शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंचे समाधीचं ठिकाण. असा 288 आमदारांमध्ये मी एक भाग्यवंत आमदार आहे की लाखो लोक दरवर्षी आमच्याकडे येत असतात. मोठमोठी झाडं, सगळे डोंगर, सगळी जागा आमची जंगलाने व्यापून गेलेली आहे. पूर्वी तर आम्ही भरपूर पाशाबाई झाडं तोडायचो, कोळसा करायचो. आता थांबलं ते. पण आमचा पण झाडं असं होती, ऐन, किंजळ, पंचरस ही तोडल्यानंतर त्याला परत फुटवे निघायचे. एका झाडाला 4-5 फुटवे निघायचे. आणि आता कोण ते करत नाही आहे. शासनाचा बॅन आला आहे. म्हणजे मी आज जो खास आलेलो आहे तो आपल्या लोकांचा सत्कार समारंभ जो पारितोषिक आहे त्यासाठी इथं आलेलो आहे. आणि पाशाबाईंचं खास निमंत्रित होतो. आम्ही मंत्री झालो. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग जर माझ्या शेतकरी कुटुंबातील लोकांना जर होणार असेल त्याच्यापेक्षा आनंद काय असू शकतो. आणि म्हणून आम्ही मंत्री आहे म्हणून का आम्हाला सगळं त्यातलं समजतंय कळतं अशातला भाग नाही आहे. माणसाने काही गोष्टी समजत नसल्या तर ते दुसऱ्याकडनं शिकलं तर कमीपणा नसतो. आणि अशा अनुषंगाने आज आपल्याला कल्पना असायला पाहिजे. आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणतात. आम्ही कधी व्हॅलेंटाईन डे बी काय पाळत नाही. परंतु आमच्याच विनंती आहे, प्रेम करा. माणसावरती प्रेम करणं गरजेचं आहे. तेवढंच प्रेम आपल्या निसर्गावरती पण करा असा माझा आजचा तुम्हाला सल्ला राहील, तुम्हाला विनंती राहील. म्हणजे बांबू, पूर्वी आमच्याकडेही बांबूची शेती थोड्या प्रमाणात, मोठी नाही. आमच्याकडे त्याला बेट बोलतात, बांबूचं बेट. आणि त्या बांबूचे बेट सगळ्या लोकांनी थोडे थोडे तोडून मग ते एक गाडी भरून ती विकायची असते. बांबूची किंमत त्यावेळेला आम्हाला पाशाबाई 10 रुपये, 8 रुपये, 15 रुपये म्हणजे जास्त एका बांबूला. आज तुम्ही हजारामध्ये, टनामध्ये सांगितले. म्हणजे त्या बांबूची आमची किंमत किती झाली. आता आम्ही स्वतः त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे जेवढं पहिलं तर गोपीचंदला दत्तक म्हणून आपण घेतला काल, म्हणजे मतदारसंघ घेतला आहे, त्याच्याबद्दल आमदारालाच घेतला काय यांनी दत्तक. तर मंडळी, काम करणारा माणूस कसा असावा. पहिला दौरा आमचा जतला झाला. आज दुसरा दौरा तुमच्या इथे होतोय. आणि मंडळी, याच्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यावाईज दौरे करणार आहोत. जिथे जिथे शक्य आहे, बांबूची लागवड असेल, फळझाडाची असेल किंवा आमच्या खात्यामधून इतर जे काय वैयक्तिक लाभाचे असतील, पाणंद रस्ते असतील, तुमच्या अंतर्गत रस्ते असतील, जेवढं जे काय चांगलं करता येईल तो करून देण्याचा मानस आमचा आहे. पाशाबाईंचं जसं नाव होईल त्याच्या खालोखाल आमचं पण राहू द्या, असं आम्ही काम करू. ते एकट्या पाशाबाईचं नाव नको. परंतु तुम्हाला सांगतो, जो काम करतो त्याला कुठं मरण नसतं. पण कामच करणार नाही आणि शायनिंग करल तो जास्त दिवस चालत नाही आणि जास्त दिवस टिकत पण नाही. आज 4थी टर्म आहे, आम्ही आमदार आहोत. आमचे गोपीचंद भाऊ पहिले विधान परिषदेमध्ये होते, पण विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये पहिली वेळ आहे. आणि या पहिल्या वेळेमध्ये एक चांगला होतकरू माणूस, आता पाशाबाईसारखा जर आमदार आमच्या सभागृहामध्ये असता तर जास्तीत जास्त वेळ त्यांना ह्या झाडं लागवड कशी करायची, बांबू लागवड कशी करायची किंवा अन्य काय करायचं यासाठी त्यांना वेळ आम्ही दिला असता. पण असो, जरी ते आज आमदार नसले, मंत्री नसले, तरी त्यांना जो काय कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे त्या माध्यमातून जे काय लागेल काम करणाऱ्या माणसाला कधी पुढं घेऊन गेलं तर या देशाची, या राज्याची, जिल्ह्याची, त्यांच्या तालुक्याची आणि त्यांच्या भागाची उन्नती झाल्याशिवाय राहत नाहीत. असे अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून पाशाबाई, तुम्ही आता जी संकल्पना केली आणि आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत, आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की या महाराष्ट्राची हरित क्रांती व्हावी म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला फ्री हँड दिलं होतं.
त्याचप्रमाणे आम्ही सगळे मंडळी आता देवाभाऊंना पण सांगणार आहोत, शिंदे साहेबांना, अजित सगळ्यांना सांगणार आहोत की पाशाभाईंसाठी जेवढं जे काय चांगलं काम करते त्यासाठी झुकतं माप देण्याची पडळकर आपली जबाबदारी आहे. आमच्या अधिकाऱ्यांना आमची सूचना आहे, चुकीचं काही तुम्हाला कोण करायला सांगणार नाही, पण चांगलं काम करताना कधी घाबरायचं पण नाही. आम्ही चांगलं काम करत असताना जो काम करेल तो चुकल, कामच करणार नाही तो चुकणार कसला आहे. आणि भीत कधी काम नाही करायचं. शिवाजी महाराजांनी असं भीत लढाई नाही केल्या म्हणून छत्रपती झाले, नाही तर छत्रपती झाले नसते. लक्षात ठेवा. माझी एकच विनंती आहे, पाशाभाई जी सुरुवात तुम्ही जी काय संकल्पना या लातूरपासून जी काय एवढ्या मोठ्या जागेमध्ये आज तुम्ही काय काय उलाढाल्या केल्या सगळं आम्हाला सांगितलं. काय घरची श्रीमंती नाही, काय नाही, परंतु जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता ह्या 3 गोष्टी ज्या माणसाकडे असतील त्या माणसाला मरण नाही आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्हाला जे काय अडीअडचण भासतील, आमचे अधिकारी आहेत, पाशाबाई आहेत, आम्ही सगळे मंडळी आहोत, यांच्याकडनं कधी अधिकारी थोडे पाठीपुढं पण सरकतात, त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट पाशाबाईंना सांगितलं, आम्हाला सांगितलं, काही अडचण नाही आहे. आम्ही तुम्हाला मागे सांगितलं की आम्हाला जे काय खातं दिलं आहे ते शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी एक उदाहरण त्याचं सांगणं गरजेचं आहे. आमच्याकडे काय ऊसबीज काय नसतो आणि आमच्याकडं मगाशी मंत्री महोदय जातात तर सांगून गेलं की फाशी लोक घेतात तुमची. बरेचशा लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आम्हाला लय दुःख होतं त्या गोष्टीचं. ठीक आहे, आमच्या कोकणामध्ये आत्तापर्यंत एकही आत्महत्या झालेली नाही. 5 जिल्ह्यामध्ये पाशाबाई तुम्ही चेक करा, पडळकर तुम्ही चेक करा, जर एकही आत्महत्या जर कोकणात झाली असेल तर सांगाल तर. म्हणजे आमची लोक कमी शेतीवाली आहेत. एका शेतकऱ्यांच्या घरात 2-2, 3-3 भाऊ विभक्त झालेला. आता त्यांनी जे काय अटी शर्ती आमच्या आहेत त्या आम्हाला पण अडचणीच्याच आहेत. 4 भावांची जमीन 1-1 एकर, अर्धा एकर, 2 एकर अशा जागा जमिनी, पण आम्ही समाधानी आहोत. त्याचं कारण आम्ही काम करतो. मुंबईला जास्त लोक आहेत, मगाशी त्यांनी सांगितलं 55,000 पाशाबाई 55,000 मतदार ह्यावेळेला मी आणण्याचं काम केलं होतं. मुंबई, ठाणे, पुणे आणि गुजरात आणि विरोधकांचे वेगळे, म्हणजे असे जवळजवळ 75,000 लोक माझी मुंबई, ठाणे, पुणे आणि गुजरातला राहतात. समाधानी आहेत. चाकरमाने बोलल्यावर आमचा माणूस खुश असतो. पण म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आज जी आवश्यकता त्यांनी सांगितलेली आहे, जर जगायचं असेल त्यांनी जो अभ्यास केला शास्त्रज्ञ नाही करू शकत. शास्त्रज्ञाला फिका पाडतायत. आणि जी काय त्यांनी जिद्द पकडलेली आहे की काय केल्याने काय आपलं आयुष्य वाढू शकतं आणि ह्या ग्लोबल वॉर्मिंगला कसं आपण कमी करू शकतो, त्यासाठी त्यांची जी काय धडपड चालू आहे त्यासाठी निश्चितच त्या अभिनंदनास पात्र आहेत. आणि त्यासाठी मग लागणारी आमच्या परीने पाशाबाई आणि पडळकर कायदा आपण बनवतोय. कायद्यात बदल पण आपण करू शकतो. फक्त आपल्या वरिष्ठांना आपण ते व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे की कुठला कायदा लाभदायक आहे, कुठला कायदा हानिकारक आहे, नाहीतर मग उपयोग काय. आम्हाला ह्या पदाचा उपयोग काय, जर माझ्या कष्टकरी शेतकरी लोकांना जर त्याचा उपयोगच होणार नसेल तर आम्हाला या खात्याचा उपयोग नाही. आणि म्हणून करता ज्या काय योजना, त्या योजनामध्ये जे काय आत्तापर्यंत आमच्या अधिकाऱ्यांनी, आज आमचे नंदकुमार आले नाहीत, चांगल्या त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत. आणखीन काय सुधारणा करून ह्या लोकांना कसं सक्षम बनवता येईल यासाठी मी तुमच्याबरोबर कटिबद्ध आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. म्हणजे आज ब्रश ही, आज पूर्वी आपल्याला बोटाने मशिरी लावली जायची. आज आमची तरुण पिढी कोणी बोटाने मशिरी लावत नाही, त्यांना रोज ब्रशच पाहिजे. छोटी मुलं पण असली तरी त्यांना ते ब्रश लागतो. म्हणजे ही रोजची आवश्यकता बाब असणारी त्यांनी हेरली. आणि आता स्वतः लाकडापासून, आता आम्ही 5 स्टार, तुम्ही मागची बोललेत, वस्तुस्थिती आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही कधीतरी जातो, रोज नाही जात. तेव्हा आम्ही पाहतो तिथे लाकडाचं ब्रश, लाकडाची कंगवी, फणी, काय
आम्ही पण मी त्यातले 2-3 ब्रशमध्ये टाकून आणतो बॅगेत, ते लाकडाचे असल्यामुळे. ते काय तुम्ही वापरून यूज आणि थ्रो असतात ना ते हॉटेलमधले, आम्ही वापरले दुसरा कोण वापरू शकत नाही. मग आपल्या घरामध्ये घेऊन जायचं, बॅगेत ठेवतो. कधी कुठे तुमच्यासारख्या ठिकाणी राहिलो तर तो वापरायचा. तर मंडळी, ज्या शरीराला हितकारक आहेत त्या गोष्टीवरती त्यांचा जास्त. आज बांबूची लागवड कशी करायची, अगदी छोट्या रोपापासून, म्हणजे एवढी एवढी छोटी, त्या बाटल्यातने आम्ही बरण्यात छोट्या बघितली, आम्ही आश्चर्यचकित राहिलो. आम्हाला हे कधी कळलंच नव्हतं की बांबूची रोपं तयार कशी केली जातात. पडळकर तुम्ही पाहिली असलं तर मला नाही माहिती, पण आम्ही तर कधी पाहिली नव्हती. आज आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी आलेले आहेत. ह्याची पुढची अजून काय वाटचाल करता येईल ते आपण बघूया. आणि जे आमच्या खात्याच्या योजना आहेत ह्या तुमच्यासाठी जास्त लाभदायक आहेत. थोड्याफार अडचणी आहेत, पण अडचणीवरती मात करूनच आपल्याला पुढं जायचं आहे. तुम्ही जर कंटाळा केला तर तसं नाही चालणार. घरात बसून तुम्हाला कोणच काय देणार नाही. तुम्हाला आम्हाला भिडायला पाहिजे, आमच्याकडे यायला पाहिजे, सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे, अधिकाऱ्यांशी जायला पाहिजे. तुम्हाला ते मार्ग काढून देतील. पण तुम्ही घरात बसलात, 1-2 खेपा मारल्यात आणि कंटाळलात, मग तुम्ही आयुष्यभर कंटाळलात म्हणून समजा. आणि म्हणून जे आमच्या शिंदे साहेबांनी तुमच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे, एकदा मीटिंग त्यांच्याकडं पण करूया, देवाभावांकडं करू, सगळ्यांकडं करू. आणि ह्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं देता येईल. आता आपण जे काय इतर माध्यमातूनही पैसे आणून यांना 10 एकरपर्यंत आपण जो काय संकल्पना केलेली आहे त्यामध्ये पण आपल्याला आणखीन काय करता येईल तेही बघूया. आणि आपल्याला दिल्लीला पण जावं लागणार आहे, कारण दिल्लीला जाऊन जास्तीत जास्त निधी ज्या वेळेला आपण आणू त्याच वेळेला हे सगळं होणार आहे. मी आपल्या सगळ्या मंडळींना जे पारितोषिक विजेते आहेत त्यांना निश्चित धन्यवाद देतो. आता तुम्ही जी काय लागवड केलेली आहे त्या लागवडीची थोडी जोपासना करा, मग ते तुम्हाला कायमचं झालं. हे एकमेव असं पीक आहे बांबूचं, एकदा लावल्यानंतर ते जसं तोडत जाल तसं वाढत जातं आणि त्याचा लाभ मिळतो वर्षानुवर्ष. फक्त थोडी निगा ही प्रत्येकाचीच राखावी लागते. आमच्याकडे तर आमचे भात शेती आहे, भातच आम्ही पिकवतो, पण आम्हाला त्याच्यात 12ही महिने कसावं लागतं. पहिलं झाडाची कवलं तोडायला लागतात, जो झाडाची पानं असतात ती, गवत काढावं लागतं, शेणगवर असेल ते पसरावं लागतं, मातीने त्याला परत भाजावं लागतं ते सगळं राब करून, त्यानंतर पेरावं लागतं, परत त्याला नांगरणी करावी लागते, 3 वेळा नांगरणी करावी लागते, मग भात लावलं जातं. त्यानंतर मग ते कापलं जातं, परत त्याचे उडवे रचून ठेवायचे, त्याची मळणी काढायची, परत ते पेंढे राखून ठेवायचे. हे वर्षाच्या 12 महिने आमचं चालू असतं. आणि भातशेती किती? 2 एकर, 1 एकर. पण मंडळी, मी एकच सांगतो, जसं आम्ही समाधानी आहोत तसं तुम्हाला समाधान करण्यासाठी जे पाशाभाईंनी जो काय विडा उचललेला आहे त्यांना तुम्ही सहकार्य करा, त्यांना तुम्ही फक्त प्रोत्साहन द्या. कोणाला तरी शाबासकी दिली तरच तो माणूस डबल जोमाने काम करत असतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलून आपण जे जे काय सांगायचं होतं मला ते सांगितलं. आता ही पाशाबाई, तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती यासाठी करतो, कुठलीही गोष्ट एकदा सांगून होत नसते. त्यासाठी आपल्याला 1-2 मिटिंगा इथंही कराव्या लागतील, 1-2 मिटिंगा दिल्लीलाही करूया. देवाभाऊला सांगू, शिंदे साहेबांना सांगू, अजितदाला, सगळ्यांना सांगू, या महाराष्ट्राच्या हितासाठी जे काय तुम्ही पाऊल उचललं आहे त्याला संपूर्ण मंत्रिमंडळाची ताकद देण्याचं काम हा शिवरायांचा मावळा तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहून कराल. आणि कुठेही अडीअडचणी येणार नाही याची जबाबदारी घेतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.